अप्रतिम क्रीडा स्पर्धा 33वा पर्व अत्यंत सुंदर असं आयोजन आपण बघताय, शिस्तबद्ध आणि पारदर्शक आयोजन। 3 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी खरं तर तुम्हाला 15 मिनिटं दिली जातील। 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत 10 ओव्हरमध्ये, अन्यथा एक फिल्डर आतमध्ये येईल 30 ओव्हरमध्ये। बॉलिंग मार्कवर तयार मिलिंद, पहिलाच बॉल, यावेळेस मात्र हवे झेलची शक्यता, फिल्डर येतात, वेल जज कॅच आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती आपण बघतायत संग्राम 11 नित्रस संघाच्या। आफ्टर कॅप्टन मैदानावरती इन ॲक्शन मध्ये, सर्वांचा लाडका खेळाडू मैदानावरती नक्कीच टॉस जिंकून स्वरा 11 कापरी सिद्धी मालेगाव संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि मैदानावरती आमंत्रित केले संग्राम 11 नितळसला। आणि दरम्यान काय घडलंय, पहिल्याच बॉलवरती पहिला गडी बाद होतो मैदानावरती नितळस टीमचा। 3 ओव्हरची मॅच, गोलंदाज मिलिंद पुन्हा एकदा बॅटची एज कट केलंय, पिच खेळतायत, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला, फिल्डर धावतायत, लॉंग चेस पण नाही रोखू शकले, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार। बघा कोसली टीमच्या खेळाडूचा मोबाईल हरवलेला आहे, कोणाला सापडला असेल, नकळतपणे हातात आला असेल, देऊन टाका मित्रांनो। मोबाईल काही मोठी गोष्ट राहिली नाही, लोन पे फोन लगेच भेटतो। ओ हो, काय कला आहे, काय नजाकत आहे, काय फुटवर्क आणि काय आत्मविश्वास। व्हॉट अ शॉट, पहिल्या शॉट पेक्षा अप्रतिम होता। ऍक्शन रिप्ले बघूया आपण कशा पद्धतीने खेळले होते, बॅकफुटवरती गेले आणि तो इतका खराब नव्हता, पडल्यानंतर आत आला होता आणि 2 फिल्डर बघा, एक बॅकवर्ड पॉइंटला एक पॉइंटला दोघांच्या मधून काढलाय, अप्रतिम स्ट्रोक। त्या ठिकाणी राहुल पहिला गडी बाद झाला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर राहुलचं आक्रमण, बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार। मिलिंद पुन्हा एकदा, हो हा चेंडू देखील यावेळेस ऑफ साईडला खेळायचा होता। ओ हो, डायरेक्ट हिट झालंय। या दरम्यान आपण बघूया तिसऱ्या पंचांकडे नेणे सोपवलेलं आहे आणि खरं तर साईड अँगलने स्टंप हिट करणं दीपवीर फार कठीण असतं, तिथून एकच स्टंप दिसतो, त्यासाठी तो सराव पाहिजे। लहानपणी कुठेतरी तुम्ही लगोरी खेळता, कधीतरी आबाधुबी खेळता, कधी कधी कोयबा खेळता, कधी कधी गोठ्या खेळता, त्याचाही फायदा असतो। पण आपण लेदर बॉल प्लेयरचा बघत असतो की त्यासाठी ते विशेष सराव करत असतात, फिल्डिंगचा विशेष सराव असतो, स्लिपच्या कॅचेससाठी वेगळा सराव असतो, डायरेक्ट हिटचा सराव असतो, हाय कॅचसाठी सराव असतो। हा सराव टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू तुम्हाला करताना दिसत नसतात, तर नेहमी आपण बघतो जास्तीत जास्त बॅटिंगचा सराव होतो। काही जण 12 चेंडूंचा सराव करतात, 12 चेंडूमध्ये आऊट झाला तर झाला, काही जण म्हणतात की 12 कंप्लीट करायचे, पण काही संघांची एक वेगवेगळी पद्धत असते। पूर्वी आम्ही बघितलं देसाई टीम अशी होती की षटकार मारण्याचा ते सराव करायचे, त्यामुळे त्यांच्या गावामध्ये सगळे बॅट्समन जे 11च्या 11 ते षटकार मारण्यामध्ये तरबेज होते। तेव्हा तर MRIचे बॉल असायचे, MRIचा बॉल म्हटलं की फर कधी जाणार, कधी त्यानंतर षटकार मारणार, पण तेव्हा असे काही बॅट्समन होते की जे नवीन बॉल होती। बघूया थर्ड अंपर काय सांगताय, चेक करूया आपण। त्या ठिकाणी नक्कीच फार क्लोज डिसिजन जेव्हा असतो तेव्हा पंचांना थोडासा वेळ घ्यावा लागतो, कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये। थोडीशी मॅच थांबलेली आहे, आज बऱ्याचदा आपण बघितलं की थर्ड अंपायरला रेफर करण्यात आले आणि ड्रोन नॉट आउट आहे, नॉट आउट अंपायरचा डिसिजन। आणि या ठिकाणी आपण बघतायत धावा पूर्ण झालेल्या आहेत, त्या 2 धावसंख्या धावफलकावरती 10 बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये। बॅट इन लाईन आत आली होती, पण तोपर्यंत आपण बघितलं बेस अजिबात तिथून सरकली नाही, बेस वर यायला हवी, डायरेक्ट हिट होऊन चालत नाही, बेस वर आली तरच तो आऊट असतो।
ओ हो, अपील अपील पंचांनी स्वीकारलंय. प्लम रनआउट नाही, पण LBW फलंदाज बाद. या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं. बघा 1:30 वाजून गेलेले आहेत, पण काय कॉन्सन्ट्रेशन आहे, काय एकाग्रता आणि काय जबरदस्त डिसिजन. गुड डिसिजन बाय शेखर हिरगुडे सर. अप्रतिम निर्णय. हा डिसिजन तर धीरवीर फार कठीण असतो. बऱ्याचदा इकडे तिकडे. हॅपी बर्थडे ऑफिशियल कॅमेरामॅन सौरभ कांबळे. तर सौरभ कांबळे आज वाढदिवस, सगळ्यात खास दिवस, त्याचं नाव वाढदिवस स्क्रीनच्या वर जाऊन बसलेले आहेत. आणि नक्की शुभेच्छा संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने, प्रेक्षकांच्या वतीने, सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने आपण देऊया सौरभला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आई भवानी आपणास उदंड आयुष्य प्रदान करो. आपलं आयुष्य आरोग्यदायी असू दे. आपल्या आयुष्यात जे जे आपल्याला हवं आहे ते सारं काही मिळू दे आणि सुखाचा अर्थ आपल्याला बघून सारांना कळू दे. हॅपी बर्थडे सौरभ. दरम्यान वळूया मॅचकडे. आपण षटक संपले, पहिला धावा बघा. सौरभ कांबलेचा फोटो बघा स्क्रीनवरती. काय जबरदस्त हेअरस्टाईल, एक नंबर. आणि डाबरका लाल दंतमंजन यूज करतायत, त्यामुळे दात एकदम पांढरे शुभ्र आहेत. सुंदर फोटो दाखवलाय. संतोष नाणेकर इथे. पालेगावचे फलंदाज संतोष यांचाही वाढदिवस आहे. संतोषलाही वाढदिवसाच्या मनस्वी अनेकोत्तम शुभेच्छा. संतोष, तुलाही उदंड आयुष्य लाभू दे. तुझंही आयुष्य असंच बहरू दे, सुख समृद्धीने. सागर बॉलिंग मार्कवर ड्राईव्ह केलाय. समोर फिल्डर आहे त्या ठिकाणी. रक्षण थोडस खराब झालंय. 2 धावा दरम्यान मिळत आहेत. नजर आटी और दुर्घटना घटी असं म्हटलं जातं. एक एक चूक फार महत्वाची ठरत असते एखाद्या सामन्याला कलाटणी देण्यासाठी. क्रिकेटमध्ये एखादा चेंडू, एखादा अवांतर चेंडू किंवा एखादा षटकार, एखादा वाईड बॉल, एखादी सिंगल मॅचला नक्कीच वळण देऊ शकते. ओ हो हो हो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, थेट व्यासपीठावरती VIP कक्ष दिशेने बघू शकाल. चेंडू सीमा पार येतोय. आज षटकार. थँक्यू. काय जबरदस्त आपण बघितलं खेचलं ऑफ स्टंपवरनं. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. शॉट एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर मिडल गेले. हो, कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, वेल स्टॉप. केवळ एकदा मिळेल. बॅटिंगला आपण बघतो ओमकार. जबरदस्त बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये ओमकारची राहिली. आता 10 वरती पोहोचले, धावसंख्या 20. आणि आमचे दानिवलीचे गौरव भोईर यांचाही वाढदिवस आहे. त्यांनाही शुभेच्छा देऊया. तिघांनाही आपण मनापासून शुभेच्छा देऊया वाढदिवसासाठी. ओ हो हो हो, स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, व्हॉट अ शॉट सिलेक्शन, सिक्सर. घुटना टेक और तमाशा देख. ऍक्शन रिप्ले बघा. वाईट देत आहे शॉट. त्यांच्या मागे विजय कोलेकर, अत्यंत अनुभवी, भरपूर वर्ष या संघासाठी खेळत आहेत. हो, हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर आहेत. खराब जजमेंट. पुढे का आले प्रश्न. चेंडू निघून गेला सीमा पार. येतोय चौकार. ती घाई संकटात नाही म्हणतात. बघू शकाल काय घडलं होतं.
फ्लिक ऑफ द रिस्ट, काय जबरदस्त हँड अँड आय कॉर्डिनेशन या फटक्यामधलं आपण बघितलं. फार पुढे निघून आले ते फिल्डर होते त्या ठिकाणी. आपण बघितलं तर महेश होते. चूक झाली आहे, त्यामुळे ते 2 धावा अतिरिक्त मिळतात असं आपण म्हणू शकतो. संख्या 30. हो, उडवलाय उडवलाय, हेलिकॉप्टर लँड झाला व्यासपीठावरती. व्हॉट अ शॉट, सिक्सर. काय टायमिंग झालं होतं, मनगडाचा काय जबरदस्त वापर. आणि हा षटकार आलाय. धावसंख्या धावफलक होती 42, 42 धावा झाल्या. गिरसे आणि ढवळेपाडा, शिवम स्पोर्ट्स गिरसे, वशी हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा. कॅप्टननी लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. टॉससाठी या शेवटचं षटक सुरू आहे, वेळ नका घेऊ जास्त. हा देखील उडवलाय, झेलची शक्यता आहे. वेल जस्ट कॅच, फलंदाज ओमकार जगेलचा अंत. धक्का तिसरा मैदानावरती लागतो नितळसला. तीन विकेट गमावलेत न्यू बॅटर मैदानावरती. अतुल येतोय. धावसंख्या 42. तेजसने 4 चेंडू 6 धावा दिलेल्या आहेत.
एक षटकार जो मगाशी आला तो ओमकारच्या बॅटमधून तो मात्र बाद. हो डॉट बॉल. चांगलं कमबॅक झालंय. षटकारानंतर आपण बघतायत मैदानावरती तेजसचा 5 चेंडूत केवळ 6 धावा दिल्यात. 1 विकेट 42 धावा फलकावरती आपण बघतायत. अखेरचा चेंडू अखेरचं षटक या ठिकाणी सुरू आहे. दोन्ही कॅप्टन या लगेच मॅचची झेलची शक्यता. फलंदाज बाद. अशा प्रकारे डाव संपलाय. पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितळ संघाने धावा केल्यात. एकूण 42 आणि 43 धावांचं लक्ष्य. इथून मात्र स्वरा 11 काप्रसिद्ध मालेगाव संघाला पूर्ण करायचं. 18 चेंडूमध्ये ॲक्शन रिप्ले बघू शकाल. शेवटचा बॉल बॅटची आउटसाइड एज आणि क्लिपमध्ये सुंदर झेल टिपल्या त्या ठिकाणी. या टॉससाठी या दोन्ही कॅप्टन ढवळेपाडा आणि गेरसे. वेळ नका घेऊ जास्त प्लीज. आयोजकांच्या सूचना आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य आहे. बॉल पाहिजे. उद्या मुरबाड ग्रामीण मधली पहिली दुसरी उपांत्य फेरी शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी वर्सेस जय हनुमान कोरावले. रिपोर्टिंग टायमिंग असणारे 4:30 वाजता या. कुठल्याही परिस्थितीत 4:45 पर्यंत 5ला मॅच कुठल्याही प्रकारे आम्हाला सुरू करायची आहे. प्लीज 4:30ला या. कोरावले आणि आनंदवाडी यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असाल तर नक्कीच वेळेवरती या. नाही तर उद्या तुम्हाला आमचे मॅनेजमेंट कमिटीचे कुणीही मेंबर कॉल करतील. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी जगदीश तारमाळे आहेत. धन्यवाद आदरणीय श्यामजी भोईर यांना विनंती करतोय आपण टॉस करायचं आपल्या शुभ हस्ते. आदरणीय श्यामजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला शिवम स्पोर्ट्स गिरसे आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान ढवळेपाडा. 3 ओव्हरची ही मॅच असेल. दोन्ही कॅप्टननी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. उद्या उपर ग्रामीण विभागातील आणखीन 10 संघ या स्पर्धेमध्ये संमेलित झालेले आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत जाऊयात आपण टॉस का बॉस कक्षामध्ये जोडले जातील जगदीशजी तारमाळे. टेल असा कॉल होता आणि टेलच आलाय. टॉस जिंकला तो जय हनुमान ढवळेपाडा टीमच्या कॅप्टननं. निर्णय काय असेल आपला? आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये. आता या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये प्रथम बॅटिंग घेतली. कशा पद्धतीने कामगिरी राहील? समोर गेरसे संघाने 2 सामने जिंकून ते तुमच्या विरुद्ध आहेत. आता कामगिरी तर चांगलीच राहील. हे नक्कीच थोडीशी त्या ठिकाणी लास्ट आहेत. टॉस हरलाय. आता फिल्डिंग करायची आहे. 2 सामने अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकलेत. त्या मॅचमध्ये कशा पद्धतीनं टीम उतरणार आहे मैदानाच्या आतमध्ये? तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय तो जय हनुमान ढवळेपाडा टीमच्या कॅप्टननं. प्रथम बॅटिंग त्यांनी स्वीकारली आहे. टॉस जिंकून आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केले ते शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाला. जेव्हा चालू मॅचकडे जिथे नक्कीच 2 बलाढ्य संघांमध्ये सामना सुरू. एका बाजूला संग्राम 11 नितलस आणि दुसऱ्या बाजूला स्वरा 11 काप्रसिद्धी पायगाव. एकाच विभागातील 2 संघ. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आवाज आमचे परम मित्र घारिवली डोंबिवलीचा एक बुलंद आवाज, एक जबरदस्त समालोचक आणि कल्याण ग्रामीणचा नक्कीच एक प्रत्येक स्पर्धेला असणारे आमचे स्टार समालोचक आदरणीय रोशनजी संते सर. धन्यवाद. थँक्यू सो मच जगदीश तारमाळे सर. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू आलाय डॉट. मनीष कोलेकर आणि फलंदाज संतोष बड्डे बॉय संतोष आहेत. सलामीची ही जोडी. 43 धाव बनवायच्या आहेत. अतुल
गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. अत्यंत कमी वयाचा हा गोलंदाज आहे, अपकमिंग टॅलेंट. क्या बात आहे, बॅकफुटला गेले, अप्परकट पाठवलाय, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. मनीष कोलेकर स्ट्राईक एंडला आहेत आणि मनीष कोलेकर यांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकलं. धावसंख्या 4. फुलटॉस चेंडू आहे, मिस्टायमिंग, झेलची शक्यता, कट एंड बॉल. फलंदाज झाल्या बाद, बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. मनीष कोलेकर बॅक टू द पविलियन. थँक्यू सो मच. अतुलने ही गोल्डन विकेट मिळवली आहे. फलंदाज मनीष कोलेकरची. न्यू बॅट्समन विजय कोलेकर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अजून एक चांगला फलंदाज आहे विजय कोलेकर ऑन स्ट्राईक. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक, झेल पकडलाय परंतु थोडीशी दुखापत देखील झाली आहे. फलंदाज झाल्या बाद विजय कोलेकर बॅक टू द पविलियन. कव्हर ड्राईव्हचा फटका होता आणि शॉर्ट कव्हरला हा झेल पकडलाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट गमावलाय. कापरी सिद्धी पालेगाव या संघाने, जो संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये स्वरा 11 या नावाने पपेश वारिंगे पुरस्कृत हा संघ. सागर थोरवे येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अतुल आहेत आणि विकेट हॅट्रिकची संधी आली आहे. हॅट्रिक बॉल. समोर फलंदाज सागर थोरवे. राईट आर्म उर्ध विकेटने अतुल. पुन्हा एकदा मिस्टायमिंग, झेलची शक्यता, कट एंड बॉलची संधी आणि विकेट. हॅट्रिक पूर्ण केली आहे गोलंदाज अतुलने. अतुलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या अतुलसाठी. हॅट्रिक. विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि जर चौथ्या चेंडूवरती विकेट आला तर डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांच्या माध्यमातून 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. अतुलसाठी ही सुवर्ण संधी आहे. न्यू बॅट्समन तेजस. प्रचंड वेग आहे आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्येने पुढे जाईल 5. बनवायच्या धावा 43 या मॅच मध्ये. इथून प्रत्येक सामना 3 षटकांचा आहे. नेक्स्ट मॅच आहे जय हनुमान ढवलेपाडा आणि शिवम स्पोर्ट्स गिरसे या 2 संघांमध्ये. एक चांगलं बॅटल या पुढीलच्या मॅच मध्ये.
ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक होते मिडॉनला हा झेल सोडला जातोय त्याच्यावरती मिळते एक धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6 बनवायच्या धावा 3 षटकांमध्ये 43 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. बारा चेंडू बनवायच्या धावा 37 या सामन्यामध्ये एक चांगलं बॅटल संग्राम 11 नितलस या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे कारण की विस्फोटक फलंदाज मनीष कोलेकर उलटो चेंडूवरती बाद झाला आणि त्यानंतर धावा बनवणं कठीण जात आहे संघर्ष करावा लागतोय या मॅचमध्ये कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव या टीमला. तेजस आणि संतोष ही जोडी आहे गोलंदाजी मार्कवरती प्रमोद येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके अपेक्षित. फुलटॉस चेंडू आहे ऑन साईडला खेळतात गॅपमधून चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 3-7 जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 11 बनवायच्या धावा 36. या सामन्यामध्ये 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. स्वीप करतायत गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार येतोय. डीजे मास्टर धावसंख्या 4 ने पुढे जाईल 11 जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. संतोष बड्डे बॉय ऑन स्ट्राइक. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच बड्डे बॉय संतोष खूप चांगली बॅटिंग करतोय. सलामीला आला होता संतोष मनीष कोलेकरच्या सोबत आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 चौकार 2 इन अ रो. धावसंख्या आहे 15. 28 ची गरज. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. पाहावं लागेल काय घडलंय. DRS रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे रनआउट साठी. सॉफ्ट सिग्नल पंच सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया 10 क्रिकच्या माध्यमातून. टीव्ही अंपायर आमचे महेंद्र सर आहेत. फलंदाज बाद आहे. चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी
27 धावांची गरज आहे. 43चा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8. हे 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील. 4 बाद 16 ही धावसंख्या आहे. न्यू बॅट्समन सूरज. यस फिंगर अप फलंदाज झालाय. बाद सुरेख झेल पकडलाय. विकेट किपर यश त्यांच्या पाठीमागे राहुल काठेने. आणि अजून एक धक्का लागतोय. 5वा फलंदाज गमावलाय. स्वरा 11 कापरी सिद्धी पालेगाव या संघाने. पालेगाव संघ पूर्णपणे बॅकफूटवरती, कारण की चेंडू शिल्लक 7 आणि आता मात्र जिंकण्यासाठी बनवायचे धावा 27. थँक्यू सो मच. संग्राम 11 नितलस या संघाचं आपण हे सॉन्ग ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. नितलस संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. ड्राईव्ह करतात डीपमध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉंगॉनला. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 बाद 17. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 26. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावाच लागेल. त्याला विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. नितलस संघ 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत या अंतिम षटकामध्ये. स्वप्नील पहिल्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती स्वप्नीलने. आणि या सामन्यामध्ये अतुलने नक्कीच विकेट हॅट्रिक पूर्ण केली. सहा चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज आहे. या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे. मनीष कोलेकर 4 धावांवरती बाद झाले. त्यानंतर एकही फलंदाज जिम्मेदारीने आणि जबाबदारीने खेळू शकला नाहीये. या सामन्यामध्ये स्वरा 11 कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव या टीमचा. त्यामुळे संघ बॅकफूटवरती आलाय. आणि अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 26 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज मस्कर. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग विकेट किपर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू पडतो नो मॅच लँड झोनमध्ये आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 19. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडू आणि बनवायच्या धावा 24 या मॅचमध्ये. 5 चेंडू आणि 4 षटकार मारावे लागतील. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. आदर्श चषक धानिवली आपण पाहतोय 2025. आदर्श क्रिकेट संघ धानिवली, ग्रामस्थ मंडळ धानिवली, संपूर्ण आमची आयोजन कमिटी यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. पूल केलाय. पूल अँड सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज सूरज म्हस्कर षटकार लगावलाय. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 18 या मॅच मध्ये.
4 चेंडू आणि 3 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. स्वरा 11 कापरी सिद्धी पालेगाव या टीमला या षटकाराने विजयाच्या आशा पल्लवित केले. सूरज म्हसकरने लोअर फुलटॉस चेंडू आणि लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. मिस्टामिंग झेलची शक्यता असेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज सूरज म्हसकरचा खेळ लागतोय. अजून एक धक्का स्वरा 11 कापरी सिद्धी पालेगाव या टीमला. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन मिलिंद थोरवे आहेत. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच शिवम स्पोर्ट्स गेरसे आणि जय हनुमान ढवलेपाडा या 2 टीम मध्ये. दोन्ही संघ देखील सज्ज आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी. षटकार आला होता, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. आणि आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. थोडासा लेग ब्रेक हा चेंडू झाला आणि आलाय हा डॉट बॉल. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज स्वप्नील मध्ये. पुन्हा एकदा लेग ब्रेक हा चेंडू आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. ज्या 26 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये सागर थोरवेने, त्याच अंतिम षटकामध्ये बनवायच्या होत्या. बॅटची कडा आहे आणि दरम्यानला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे संग्राम 11 नितलस या संघाने. नितलस संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक स्वरा 11 कापरी सिद्धी पालेगाव संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे, ज्याने या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. गोलंदाज आहे अतुल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच अतुल आहेत, ज्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केली पहिल्या षटकामध्ये. अतुल आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच.